सुप्रभात मंडळी. काल आपण एक होता कारभार हे वीणा गवाणकर लिखित जे पुस्तक होतं त्याचं अभिवाचन संपवलं आहे. दुसरं एक पुस्तक आजपासून वाचायला घेते आणि त्याचं नाव आहे कोलाज. सौमीना आंबेकर माझी मैत्रीण आहे, तिनेच लिहिलेलं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर आजपासून आपण ते सुरू करणार आहोत, पण त्याच्या आधी एक थोडंसं त्याच्याबद्दलचं प्रास्ताविक. प्रत्येक माणसाच्या मनात एका दिवसात सर्वसाधारणपणे 50,000 विचार येत असतात. केवढी प्रचंड विविधता असते या विचारांमध्ये. अगदी निसर्गातील विविध रंगांच्या छटाही त्यापुढे कमी पडाव्यात. कधी हे विचार तुमच्या मानसिक भावनिक समस्यांची उकल करण्यात तुम्हाला मदत करतात, कधी ते तुमच्या शरीरावरचा ताण घालवण्यासाठी तुम्हाला अलगद निसर्गाच्या कुशीत नेऊन त्यांचं अवर्णनीय विलोभनीय रूप दाखवतात, तर कधी ते मानवाने निर्मिलेल्या चकित करणाऱ्या अप्रतिम कलाकृतींचं दर्शन घडवतात. केव्हा तरी जुन्या मुग्ध मधुर आठवणींच्या बागेत स्मृतींच्या सरीत तुम्हाला भिजवतात. मधूनच शरीरातील अद्भुत रचनेची आणि तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांची वैज्ञानिक सहल घडवून आणतात. कधीतरी ते खऱ्या घडलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गोष्टी ऐकवतात. एकंदरीतच काय तर हे अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक विचार तुमचं जीवन अधिकाधिक संपन्न आणि आनंदी बनवण्यासाठी धडपडत आहेत. अशा या विचारांचं एक इंद्रधनुष्य या पुस्तकरूपानं साकारावं अशी मनापासून इच्छा आहे. आणि हे मनोगत आहे लेखिका आणि माझी मैत्रीण प्राध्यापक सौमीना आंबेकर यांचं. तर आजपासून आपण हे पुस्तक वाचायला सुरुवात करतो आहे. आणि पहिलं त्यातलं पुष्प आहे किटी पार्टी. आज किटी पार्टीला सुरेखानं कुठलं पुस्तक वाचलं असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. ज्यांच्याकडे किटी असेल त्यांनी एक पुस्तक वाचून त्याबद्दल बोलायचं किंवा माहिती सांगायची. हा एक नवीनच उपक्रम आम्ही सुरू केला होता. आम्ही पोचल्या सुरेखा म्हणाली, मैत्रिणींनो, आजचा विषय आणि पुस्तकाचं नाव तुम्हीच ओळखायचं आहे बरं का. एरवी अगदी वेळेवर येणाऱ्या वासंतीला आज मात्र जवळजवळ 1 तास उशीर झाला. अगं, आम्ही म्हणजे मी आणि माझा नवरा घर चुकलो. मग नवरा काही कोणाला विचारूच देईना. गोल गोल फिरत बसलो आम्ही. यांना पत्ता इतरांना विचारायला संकोच वाटतो आणि मलाही विचारू देत नाहीत, वासंती सांगत होती. आमचे हेही असेच. एकदा तर आमचा लग्नमुहूर्तच चुकला हॉल शोधण्यापायी आणि हे कुणालाच विचारू पण देईनात. आम्ही असेच फिरत बसलो. मग माझी खूप चिडचिड झाली. मेकअप सगळा खराब झाला आणि लग्नाला जाण्याची मजाच गेली, शारदा म्हणाली. यावर सुरेखा म्हणाली, आपण रस्ता चुकलो तर पड्डीशी गाडीतून उतरून कुणाला तरी पत्ता विचारतो. पत्ता विचारण्याची आपल्याला अजिबात लाज वाटत नाही, पण पुरुषांना मात्र पत्ता विचारणं म्हणजे त्यांच्या पौरुषाचा अपमान वाटतो. पुरुष आणि स्त्रीमध्ये शरीरातील हार्मोन्स, मेंदूतील जडणघडण वेगवेगळी असते. जरी ते समान पेशीतून बनले असले तरी असं मानलं जातं की स्त्री आणि पुरुष हे दोघे 2 ग्रहांवरून आलेले आहेत. स्त्री शुक्रावरून म्हणजे शुक्राची राणी आणि पुरुष मंगळावरून म्हणजे मंगळावरचा राजा. मंगळ शौर्याचं प्रतीक तर शुक्र प्रेमाचं. आणि म्हणूनच स्त्री आणि पुरुषांच्या भावना, आवडीनिवडी, आचारविचार पूर्णपणे भिन्न असतात. अगं, यासारखीच परवाचीच एक गोष्ट मला आठवली. आम्ही सिनेमाची तिकीटं काढली होती. कधी नव्हे ते आमचे हे लवकर घरी आले होते. वेळेवर निघालो आम्ही. नेमकं गाडीत बसल्यावर आठवलं तिकीटं घरीच विसरलो. तिकीटं मी ड्रॉवरमध्ये ठेवली होती. मग हे म्हणाले, मी आणतो, तू कशाला उतरतेस. वर जाऊन ड्रॉवर शोधून स्वारी हात हलवत परत आली 10 मिनिटांनी. मग मी जाऊन आणली.
अगं जरा कडेलाच ठेवली गेली होती इतकंच, सुनीता म्हणाली. कारण माहिती आहे का कुणाला? सुरेखाने विचारलं. उत्तर सुरेखालाच माहीत होतं. ती म्हणाली, पुरुषांची टनेल व्हिजन. आता टनेल व्हिजन म्हणजे काय? तर गाडी बोगद्यातून जाताना आपण कसं फक्त समोरचंच बघू शकतो, आजूबाजूचं नाही, तसंच पुरुषांच्या डोळ्यांचा पांढरा भाग हा बायकांच्या डोळ्यांच्या पांढऱ्या भागापेक्षा आकारानं लहान असतो. त्यामुळे ते आजूबाजूच्या बायकांइतकं बघू शकत नाहीत. यालाच टनेल व्हिजन म्हणतात. बायकांच्या व्हिजनला पेरिफेरल व्हिजन असं म्हणतात. म्हणून कडेच्या गोष्टी पुरुषांना पटकन सापडत नाहीत, असं शास्त्रीय कारण आहे त्याला. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की हे नेहमीच एखाद्या विचारात मग्न, तंद्रीत असे असतात. मोबाईल हातात असला की त्यांना दारावरची बेल पण ऐकू येत नाही. कालच आमची कामाची बाई बेल वाजवून यांनी दार न उघडल्यामुळे परत गेली. मी मात्र फोन चालू असतानाच भाजी परतत असते. मध्येच धोबी आला तर त्याला कपडे देते आणि त्यांची यादी करून ठेवते. अशी 3-4 कामं एका वेळी नेहमीच करत असते. मी म्हटलं. यावर सुरेखा म्हणाली, आपल्या मेंदूचे 2 भाग असतात. डावा गोलार्ध हा गणित, भाषा, तर्कशास्त्र यांचं केंद्र असतं. तर उजवा गोलार्ध कल्पकता, नवनिर्मिती, गायन, वादन आणि इतर कलांचं केंद्र असतं. हे दोन्ही गोलार्ध असंख्य मज्जातंतूंनी जोडलेले असतात. आणि गंमत म्हणजे स्त्रियांच्या मज्जातंतूंची ही दोरी पुरुषांच्या मज्जातंतूंच्या दोरीपेक्षा 30% अधिक जाड असते. म्हणजेच स्त्रियांचे दोन्ही गोलार्ध पुरुषांपेक्षा खूप अधिक मज्जातंतूंनी जोडलेले असतात. त्यामुळे दोन्ही गोलार्धातील माहिती इकडून तिकडे खूप लवकर पोचवली जाते. ती काम करताना मेंदूचे दोन्ही गोलार्ध वापरते, म्हणून स्त्री एका वेळी अनेक कामं करू शकते. पुरुषांना मात्र एका वेळी एकच काम नीट व्यवस्थित करता येतं. अरे बापरे, एवढा फरक असतो दोघांमध्ये, याची आपल्याला पुसटशी कल्पना नव्हती. अशीच एक गोष्ट मला नेहमी आठवते. आमचे हे तर नेहमीच खूप कमी बोलतात आणि अगदी थोडक्यात, म्हणजे फक्त हो, नाही एवढंच. नैना म्हणाली. त्यावर नंदिनी म्हणते, आपण वाक्य बोलायची, मग हे मान डोलावतात. आपल्याला कसं बोलल्याशिवाय चैन पडत नाही बाई. खरंच बायका खूपच बोलत असतात, अगदी अविरत. शास्त्रज्ञांना असं दिसलंय की 3 वर्षांच्या मुलीचा शब्दसंग्रह हा 3 वर्षाच्या मुलाच्या शब्दसंग्रहाच्या दुप्पट असतो. बायका दिवसभरात साधारणपणे 20,000 शब्द बोलतात, तर पुरुष फक्त 7,000 शब्द बोलतात. कारण सांगू याचं? बायकांच्या मेंदूच्या दोन्ही गोलार्धात 2 स्पीच सेंटर्स असतात, तर पुरुषांच्या फक्त डाव्या गोलार्धातच एकच स्पीच सेंटर असतं. एव्हाना सुरेखा कोणत्या पुस्तकाबद्दल बोलतीये हे बहुतेकांच्या लक्षात आलेलं असावं. स्त्रिया अधिक भावनाप्रधान असतात असं म्हणतात, ते खरं आहे का गं? अनुपमानं विचारलं. अगदी खरं आहे हे. पुरुषांच्या उजव्या मेंदूत फक्त 2 ठिकाणी भावनांची उगमस्थानं आहेत. पण बायकांच्या उजव्याच काय, डाव्या मेंदूतही अनेक ठिकाणी भावनांची उगमस्थानं आहेत. इतकंच नाही तर शरीराच्या इतर भागातही अमायनो ॲसिडमध्ये भावनांची उगमस्थानं आहेत, असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून बायका अधिक भावना प्रगट करतात, अधिक बोलतात आणि रडतातही अधिक. त्यांच्या भावनांची चित्र त्यांच्या चेहऱ्यावर उमटतात, दिसतात. पण एक राग सोडला तर पुरुष मात्र आपल्या भावना चेहऱ्यावर फारशा दाखवत नाहीत. मला तर कधी कधी असं वाटतं, पुरुषांचं हृदय दगडाचंच आहे की काय? वैजू म्हणाली, अगं तसं नसतं. पुरुषांना रडू येणं हे कमीपणाचं लक्षण वाटतं, पौरुषत्वाचं वाटत नाही. तसंच ते लवकर हिंमत हरत नाहीत. भावनांवर त्यांचा अधिक ताबा असतो, पण म्हणून त्यांना दुःख होतच नाही असं नसतं. भावना ते प्रदर्शित करत नाहीत,
कारण आपण शूर आहोत हे त्यांना दाखवायचं असतं, सुरेखा म्हणाली. तसंच कामं करण्यासाठी लागणारी प्रेरणा किंवा स्फूर्ती यांची स्थानंही दोघांची भिन्न असतात. ज्या ज्या ठिकाणी आपली गरज आहे असं पुरुषाला वाटतं तिथे तिथे तो सामर्थ्यशाली आणि कर्तृत्ववान बनतो, तर स्त्रीला प्रेम हीच प्रेरणा देणारी शक्ती ठरते. जसं संवाद साधण्याचं कौशल्य स्त्रियांमध्ये असतं, तसंच काही दुसऱ्या प्रकारचं कौशल्य आणि उपजत ज्ञान पुरुषांमध्ये असतं. उदाहरणार्थ नकाशा वाचन, दिशा आणि रोड सेन्स, ड्रायव्हिंग, गणित किंवा कॅल्क्युलेशन्स इत्यादी, सुरेखा सांगत होती. मी म्हटलं, अगदी बरोबर आहे. दुबईच्या एका भल्या मोठ्या मॉलमधून बाहेर पडताना मला बराच वेळ एक्झिट सापडत नव्हतं. नवऱ्यानं 2 मिनिटातच शोधून काढला बाहेर जाण्याचा मार्ग, सुरेखा म्हणाली. याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेले टेस्टेरॉन हे हार्मोन. याच्यामुळे पुरुषांना हे वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे. कोविडमुळे सध्या हे घरी असल्यामुळे आमचे सारखे खटके उडतात आणि भांडणं होतात. अगदी क्षुल्लक कारणं असली तरी, शारदा म्हणाली. चित्रा म्हणाली, अगं आमच्याकडे तोच प्रकार चालू आहे का गं याला काही उपाय? वाद टाळायचे असतील ना तर नवऱ्यांना सल्ले दिलेले अजिबात आवडत नाहीत हे आपण लक्षात ठेवायचं. आणि झालाच वाद तर आपल्याला वाटतं नवऱ्यानं पटकन सॉरी म्हणावं, पण त्या उलट पुरुष मनापासून सॉरी म्हणणं अजिबात पसंत करत नाहीत. त्याला वाटतं क्षमा याचना करायची म्हणजे त्यानं भली मोठी घोडचूक केली असेल बहुतेक, तरच ते शक्य आहे. म्हणून आपणही त्यानं सॉरी म्हणावं असा हट्ट धरायचा नाही. अगं आपल्या दोघांमधील व्यक्तित्वाच्या फरकाबरोबरच नवरा बायकोमध्ये मूल्य, स्वभाव वैशिष्ट्य आणि दृष्टिकोन यातही खूप भिन्नता आहे. हे समजूनच आपण वागायचं. आपल्या नवऱ्याला बदलायचा प्रयत्न करण्यापेक्षा आपणच थोडं बदलायचं, म्हणजे वाद निश्चितच कमी होतील. आणि मला तर वाटतं पुरुष आणि स्त्रियांमधली भिन्नता जाणण्यासाठी असा एखादा धडा अभ्यासक्रमातच, म्हणजे जीवशास्त्र किंवा सामान्य विज्ञान याच्यामध्ये नेमला तर शास्त्रीय दृष्टिकोन मुलामुलींना योग्य वयातच समजून त्याचा परिणाम आज वाढलेल्या घटस्फोटांची संख्या निश्चितच कमी होण्यात होईल. म्हणजे अर्थात असे धडे जरा कॉलेज लेव्हलला किंवा अशा थोड्याशा मोठ्या झालेल्या मुलांच्या अभ्यासक्रमात असावेत. तसंच मोठ्या वयातही नवरा बायको हे कोमल सुंदर नातं जपलं जाईल आणि ते सतत उमललेलं आणि सुगंधित राहील असं मला वाटतं. तशी सगळ्या एकदम म्हणाल्या, अगं सुरेखा इतक्या इंटरेस्टिंग पुस्तकाचं नावच सांगितलं नाहीस. सुरेखा हसतच म्हणाली, वाय मेन डोंट लिसन अँड विमेन कांट रीड मॅप्स. आणि लेखक आहेत बार्बरा आणि ॲलन पीस. मंडळी, आवडली का गोष्ट? तर अशा छान छान म्हणजे गोष्टी म्हणा किंवा थोडीशा माहितीप्रद असे लेख आहेत ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये. माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील. आणि तुम्ही माझं चॅनेल आजपर्यंत गप्पा गोष्टी हे सबस्क्राईब केलेलं आहेच, पण ज्यांनी कोणी अजूनपर्यंत नसेल केलं तर त्यांनी नक्की ते सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना पण सबस्क्राईब करायला सांगा. लाईक करा, शेअर करा या गोष्टी. आणि या सगळ्यामुळे मला उत्तेजन मिळणार आहे नवनवीन पुस्तकं वाचण्याचं, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.